तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला पाहायचं आहे संच प्रकरणातील सराव संच 1.4. ओके. सराव संच 1.4 मध्ये पहिला प्रश्न आहे, जर नंबर ऑफ ए बरोबर 15, नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर 29, नंबर ऑफ ए छेद संच बी बरोबर 7, तर नंबर ऑफ बी बरोबर किती? ओके, म्हणजे बी सेटमध्ये संख्या किती असेल हे आपल्याला काढायचं आहे. दिलेल्या व्हॅल्यू इथे आहेत. आन्सर लिहिताना, उत्तर लिहिताना काय दिलेलं जे गिवन आहे, जे दिलेली माहिती ती पहिले तुम्हाला लिहायची इथे. सो नंबर ऑफ ए बरोबर 15, नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर 29, नंबर ऑफ ए छेद बी बरोबर 7. ओके, ही गिवन आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर फॉर्म्युला लिहायचा म्हणजे सूत्र. आता संचातील घटकांची संख्या आहे, तो सूत्र आहे, सर्वांना माहिती आहे. पाठ असेल तुम्हाला, त्या ठिकाणी पहिलं सूत्र लिहायचं आहे. सो नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ सेट ए संच ए अधिक नंबर ऑफ संच बी, म्हणजे ए मध्ये घटकांची संख्या अधिक बी मध्ये घटकांची संख्या वजा ए छेद संच बी मधील घटकांची संख्या, असं नंबर ऑफ ए छेद संच बी. आता जिथे किमती ज्या ज्या दिल्यात त्या ठिकाणी त्या किमती ठेवायच्या आहेत. इथे दिलेली आहे आपल्याला, किती दिलेली आहे 29. मग ह्या ए संयोग बीच्या खाली 29 लिहिले. ए संचाची पण किंमत दिली आहे 15. ओके, सो या ठिकाणी ठेवली आपण 15 अधिक नंबर ऑफ बी आपल्याला फाइंड करायचं म्हणजे शोधायचं आहे. त्याच्यामुळं नंबर ऑफ बी, बी संचातील घटकांची संख्या हे जे आहे जसं आहे तसंच राहील, वजा ए छेद संच बी ची संख्या तुम्हाला दिली आहे, किती आहे 7, ते 7 लिहिले. ओके, आता बघा या ठिकाणी डाव्या बाजूला 29 आहे, ते 15 अधिक नंबर ऑफ बी वजा 7 आहे. म्हणजे दोन संख्या आहेत तिथे, 15 आणि वजा 7 जवळ आणले तर आपण वजाबाकी करू शकतो. म्हणजेच 15 मधून किती गेले 7, तर 29 बरोबर 8 अधिक बी घटकातील घटक म्हणजे बी संचातील घटकांची संख्या नंबर ऑफ बी. आता इथे नंबर ऑफ बी आपल्याला फाइंड करायचं आहे, तर बाजूला 8 ही संख्या आहे, तिला धन आहे. त्या संख्येला जर आपण पक्षांतर केलं म्हणजे ह्या बाजूला आणलं तर ती काय होईल, ऋण होईल, बरोबर ना. मग 29 वजा 8 होईल बरोबर नंबर ऑफ सेट बी संच बी. ओके, सो आता 29 मधून 8 गेले, काय राहील संच बीचं घटक किती येणार आहे, 29 वजा 8 बरोबर 21. मग हे तुमचं उत्तर. सो काय येणार आहे, नंबर ऑफ बी बरोबर 21. जे आपल्याला काढायला सांगितलंय ते तुमचं उत्तर. ओके, तर अशा पद्धतीने आहे क्वेश्चन नंबर 1. आता पाहायचं आपल्याला क्वेश्चन नंबर 2, प्रश्न दुसरा. तर प्रश्न दुसरा आहे, एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात, 60 विद्यार्थी कॉफी घेतात आणि 20 विद्यार्थी चहा व कॉफी दोन्ही प्रकारची पेये घेतात. तर एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढा. आपल्याला काढायचं आहे एकही पेय न पिणारे विद्यार्थी. प्रश्न क्रमांक 2, उत्तर सुरुवातीला आपल्याला वसतिगृहातील एकूण विद्यार्थी संच यू मानू. यू म्हणजे काय, विश्वसंच मानायचं आहे. ओके, एकूण विद्यार्थ्यांचा संच मानला आपण विश्वसंच. त्यानंतर चहा पिणारे जे विद्यार्थी आहेत ते संच मानला ए. ओके, व कॉफी पिणारे जे विद्यार्थ्यांचा संच मानला बी. ओके, संच बी मानून. चला, आता दिलेली माहिती आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. तर विश्वसंच ची संख्या किती आहे, नंबर ऑफ यू 125, एकूण विद्यार्थी किती आहेत 125. त्यानंतर चहा पिणारे विद्यार्थी किती आहेत 80 आहेत, म्हणून नंबर ऑफ ए लिहिला आपण 80. ओके, नंबर ऑफ बी, नंबर ऑफ बी म्हणजे काय, कॉफी पिणारे विद्यार्थी. कॉफी पिणारे विद्यार्थी किती आहेत 60 आहेत, म्हणून नंबर ऑफ बी बरोबर किती लिहिला 60. ओके, त्यानंतर असं लिहिले की असे विद्यार्थी आहेत 20 जे चहाही पितात आणि कॉफी पितात, म्हणजे दोन्ही संचामध्ये आहेत. मग दोन्ही संचात असलेले घटक आपण काय लिहितो, छेद संचाने दाखवतो. म्हणून नंबर ऑफ ए छेद संच बी बरोबर किती आहेत 20, म्हणजे 20 विद्यार्थी आहेत जे चहाही पितात आणि कॉफी पितात, दोन्ही संचामध्ये येतात, म्हणून त्याला ए छेद संच बी 20 लिहिलं आहे. आता आपल्याला काढायचं आहे सुरुवातीला बघा प्रश्नामध्ये काढायचं आपल्याला की चहाही पित नाही आणि कॉफी पित नाही, परंतु पहिलं हे तर काढावं लागेल आपल्याला की चहा किंवा कॉफी काहीतरी पिणारे किती विद्यार्थी आहेत. एक तर चहा पितात किंवा कॉफी पितात किंवा दोन्ही पितात, परंतु काही ना काहीतरी पिणारे किती विद्यार्थी हे पहिलं काढावं लागेल.
मग दोघांपैकी कुठलंतरी एक पेय पिणारे किंवा दोन्ही पेय पिणारे असे विद्यार्थी एकूण किती आहेत त्यासाठी आपल्याला काढायचं आहे नंबर ऑफ ए संयोग बी हा पहिला काढावा लागेल. हे काढल्यानंतर आपल्याला मिळेल की किती विद्यार्थी आहेत जे चाय पित नाही आणि कॉफी पित नाही. म्हणून हे काढण्यासाठी आपल्याला वापरावं लागेल सूत्र. सूत्र काय आहे नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ सेट बी मायनस नंबर ऑफ ए छेद संच बी. आता या ठिकाणी ज्या ठिकाणी ज्या किमती माहिती आहेत त्या ठिकाणी आपल्याला ठेवायच्या आहे. ओके संयोगची काढायची आहे. नंबर ऑफ ए तुम्हाला माहिती आहे किती आहे 80 80. नंबर ऑफ बी किती आहे 60. नंबर ऑफ बी संचची 60 आहे आणि वजा चाय पिता कॉफी पिता म्हणजे छेद संच ए छेद बी किती आहे 20. ओके मग 80 अधिक 60 किती होतील 140. 140 वजा 20 म्हणजे किती उत्तर येणार आहे 120. सो नंबर ऑफ ए संयोग बी किती आलं आहे 20. ओके म्हणजे 120 विद्यार्थी असे आहेत ते कॉफी किंवा चहा काही ना काहीतरी पितात. मग आता आपल्याला काढायचं आहे की चहा किंवा कॉफी काही न पिणारे एकही पेय न पिणारे विद्यार्थी. ओके सो चहा किंवा कॉफी न पिणारे विद्यार्थी बरोबर. आता चहा पित नाही आणि कॉफी पित नाही चहा किंवा कॉफी न पिणारे विद्यार्थी काय असणार आहे की एकूण विद्यार्थी त्या वसतिगृहातले एकूण विद्यार्थी वजा त्यातून वजा करायचं तुम्हाला की काहीतरी एक पेय पितात म्हणजेच ए युनियन त्याला म्हणतो आपण संयोग ए संयोग बी हे काय करायचं त्यामध्ये एकूण विद्यार्थ्यांमधून वजा करायचे. मग एकूण विद्यार्थ्यांचा संच आपण काय मानलाय नंबर ऑफ यू मानलेला आहे. सो विद्यार्थी बरोबर नंबर ऑफ यू वजा नंबर ऑफ ए संयोग बी म्हणजेच चहा किंवा कॉफी काहीतरी पिणारे ते आपण काढलेलं आहे की त्यात 120. मग किती आहे तुमचं इथे 125 वजा 120 उत्तर येईल आपलं किती 5. ओके म्हणजे 5 विद्यार्थी असे आहेत जे चहाही पित नाहीत आणि कॉफीही पित नाहीत. असं खाली तुम्हाला काय लिहायचं आहे ते उत्तर लिहायचं की 5 विद्यार्थी चहाही पित नाही आणि कॉफी किंवा दोघांपैकी कोणतेही पेय पित नाहीत. अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 2चं हे उत्तर आहे. आता पाहिजे आपल्याला प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3चं उत्तर पाहण्यासाठी सराव संच 1.4चा दुसरा भाग हा पहिला भाग आहे. दुसरा भाग आपल्याला तुम्ही नक्की बघा त्यामध्ये प्रश्न क्रमांक 3 आपण सोडून देऊ.